नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री राजू दादा पवार यांचं शेतकऱ्यांना अभिवाचन। दिनांक 30/6/2025 रोजी निपाणी येथील विश्रामगृहावर पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या सोबत आयोजित केलेल्या मीटिंगमध्ये श्री राजू दादा पवार बोलत होते। जगाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कर्नाटक राज्याच्या मदतीचे राज्य कार्याध्यक्ष श्री राजू दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली 30/6/2025 रोजी आयोजित केलेल्या मीटिंगसाठी पशुवैद्यकीय अधिकारी, हॉर्टिकल्चर ऑफिसर, शेती अधिकारी तसेच इलेक्ट्रिक बोर्डाचे एमडी व बंडगर मॅडम तसेच त्यांचे सहकारी चिकोडी आणि निपाणी भागातील सेक्शन ऑफिसर उपस्थित होते। शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी संपूर्ण निपाणी व चिकोडी तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। तसेच कर्नाटक राज्य रयत संघटनेचे तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची या मीटिंगमध्ये अधिकाऱ्यांच्याकडून सोडवणूक झाली। साखर कारखाना वाचवा, मनमानी कारभाराला लगाम घालण्याची गरज भगवान नाही तर दुसरा कोणाचा फोन घेणं मध्येच बंद पडायला नको। आलशीनाथ साखर कारखाना वाचवा, मनमानी कारभाराला लगाम घालण्याची गरज। 2018 मध्ये आम्ही कारखाना वाचवला म्हणून दिंडोरा पेटणाऱ्या जोडले दाम्पत्यांनी हळूहळू आपले खायचे दात दाखवायला सुरू केले आहे। 2008 पासून 2018 पर्यंत 10 वर्षाचे संचालक मंडळ यांच्याच पाठीवर निवडून आले असताना त्या वर्षाच्या कारभारात आपला हात नाही असे कोणत्या कोणाने सांगतात। मध्यंतरी कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रांना कोटीवाले यांनी या दाम्पत्याच्या हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामा दिला हे कळाले व त्यानंतर शेतकरी सभासदांना सत्य परिस्थिती समजायला लागली होती। मागील 15/9/24 सर्वसाधारण सभेचा 36वा वार्षिक अहवाल वाचल्यानंतर शेतकरी सभासदांनी लेखी प्रश्न विचारून माहिती मागितली होती, पण सभेच्या दिवशी शेतकऱ्यांना प्रवेश नाकारून उत्तर देण्यापासून त्यांनी पळ काढला। ओके, बरोबर आहे ना? म्हणजे आम्ही गैरप्रश्न सुरू। शेतकऱ्यांची खालील प्रश्न विचारून याबाबत माहिती मागितली होती। प्रश्न 1, ध्यान देऊन ऐका। 2023-24 मधील कारखान्याचा तोटा 25,37,00,000 दाखवला आहे, त्याची कारणं कोणती? नंबर 2, कारखान्याचा व्याज खर्चाचा तपशील प्रत्येक बँकेचा संस्थेचा स्वतंत्रपणे देण्यात यावा। नंबर 3, कारखान्याच्या 2023 सालाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा खर्च 40,33,000 इतका दाखवला आहे, या खर्चाचा सविस्तर तपशील देण्यात यावा। नंबर 4, वेतनमाल प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 5% व्याज खर्च हा 5 वर्षापर्यंत मंजूर केले होते, त्या व्याजाची किती रक्कम आजपर्यंत कारखान्यात जमा झाली आहे याची माहिती द्या। केंद्र सरकारकडून 5% व्याजाचे पैसे द्या। ओके। नंबर 5, 13/3/24 अखेर कारखान्याची देणेबाकी 598 कोटी दाखविली आहे, त्याची संपूर्ण माहिती देण्यात यावी। नंबर 6, प्रत्येक संस्थेकडून घेतलेला कॉल डिपॉझिट रकमेचा सविस्तर तपशील त्यांच्या व्याज दरासह देण्यात यावा। नंबर 7, कारखान्याचा ज्योती बाजारला दिलेल्या इमारतीचा खर्च किती आला, तसेच ज्योती बाजारकडून कारखान्याला किती भाडे मिळते। नंबर 8, कारखान्याच्या 8,500 पिशवी विस्तारीकरण व एथेनॉल प्रकल्पासाठी किती खर्च आला व त्यातील आजपर्यंत किती परतफेड केली आहे। नंबर 9, कारखान्यातील कायम स्वरूपाचे कामगार किती व कॉन्ट्रॅक्टरवरील कामगार किती, गेल्या 2 वर्षात किती कामगारांचा कामावरून कमी करण्यात आले। कारखान्याचे पुन्हा विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, मागील 8,500 टन विस्तारीकरण झाल्यावर 10 लाख टन गाळप झालेली नाही, मग विस्तारीकरणाचा हा घाट परत तुमच्या संस्थेचे कर्ज घेऊन व्याज कमाईसाठी केलेला आहे का। नंबर 9, कारखान्याचा पुन्हा विस्तार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, शेतकऱ्यांनी वरील माहिती लेखी स्वरूपात मागितली, चुकीची काय आहे
यात उत्तर संचालक मंडळ व त्यांचे मार्गदर्शक जोडले दाम्पत्य यांनी सांगावे. वरील माहिती दिली की यांचे पितळ उघडे पडणार हे स्पष्ट झाल्यामुळे वरील माहिती लपवली जात आहे हे खरे नाही का? जोडले दाम्पत्यांनी याचं उत्तर द्यावे, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना चालू आहे. ओके. आता हिरण्यकेशी कारखाना आलशिनाच्या धर्तीवर चालणार. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना आता अण्णासाहेब जोडले यांचे नियंत्रण, म्हणजे अशी पेपरला बातमी आली होती. ओके. श्री आलशिनाथ साखर कारखाना कोणत्या धर्तीवर चालवला आहे, कारखान्यावर कोणते नियंत्रण आहे व त्यासाठी संचालक मंडळाने कोणत्या ठरावाने जोडलेला सर्वाधिकार देऊन त्यांचे नियंत्रण स्वीकारले आहे हे संचालक मंडळाने जाहीर करायला पाहिजे. ओके. तुमच्या संस्था चालण्यासाठी 13% म्हणजे 13.5% व्याज दर कारखान्याच्या गळ्यात घातला हे खरे आहे की नाही? तुमच्या व्याजी धंदा टिकवण्यासाठी आलशिनाथ कारखाना वेटीस का? ओके. प्रत्येक शेतकऱ्याने त्याचे ऊस बिल जमा करण्यासाठी बँकेचे संस्थेचे नाव व खाते नंबर दिला असताना सर्व बिले बिरेशर व ज्योती मल्टीपर्पज संस्थेकडे पाठवून शेतकऱ्यांना पाळायला कोण लावत आहे? बरोबर आहे ना मुद्दा? मुद्दा चुकीचा असतो नंतर सांगा चुकीचा. परत 12.5% व्याज दराने घेतलेले कॉल डिपॉझिट परत करून 13.5 व्याज दराने डिपॉझिट घेणे चूक की बरोबर? 12.5% व्याज असताना परत तुम्ही 13.5% घ्यायचं म्हणजे बिरेशर. ओके. प्रत्येक कामगाराच्या पगारातून जबरदस्तीने रुपये 500 ते 1000 एवढी रक्कम फक्त ज्योती बाजार चालण्यासाठी काढून घेतली जात आहे, खरं का नाही? ओके. हुकुमशाही पद्धतीने कामगारांची हजेरी जबरदस्ती बंद करून त्यांच्या पोटावर पार मारणारा भस्मासूर कोण? तुमच्या पोटात एक व ओटावर एक असते. ओटावर मराठी भाषेवर प्रेम पण पोटात मराठी भाषेचा द्वेष. हे जर खोटे असेल तर कारखान्याच्या मुख्य कमानीवरील उद्घाटनाचा श्री आलशिनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड हे भारतीय मराठी नाव काढून त्या जागी इंग्रजी नाव का लावले? तोंडाने आंबेडकर दलित प्रेम दाखविण्यास दलित द्वेषापोटी शंकरानंद नगर हा उद्घाटनाचा मोठा समोरी फलक काढून टाकला. ते बोर्डाच्या ठरावाने की तुमच्या मर्जीने हे जाहीर करावे, कारण शंकरानंद साहेबांनी तो कारखाना बाबुराव पाटलांना काढून दिला होता. तिथला बोर्ड काढलाय, ते बोर्डाचं नाव पुसले. ओके. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याची माहिती व कामगारांची माहिती कमी व तुमचाच उदो जास्त, कारण जनरल मीटिंग मध्ये गेलेलं बघितलंय तुम्ही. फॅक्टरीपेक्षा स्वतःच दाखविले जास्त पिक्चर. ओके. कारखान्याच्या स्थापनेपर्यंत आजपर्यंत आलशिनाथ कारखाना अहवालात मांसाहार वर्ज होते, कारण आलशिनाथ देवाला मांसाहार चालत नाही. ओके. वर्ज होते, पण कृषी प्रदर्शनात श्री आलशिनाथाला मान्य नसलेला मांसाहाराचे स्टॉल ही आलशिनाथला कौल लावून ठेवला होता काय? बरोबर आहे ना? तुमच्या मनमानी निर्णयामुळे कारखान्याची बँक संस्थेची देणेबाकी रुपये 900 कोटीच्या वर गेली आहे. हे खरं आहे का खोटं आहे? वरील सर्व विषयात तुमचा हात व हस्तक्षेप उघड दिसत आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात आला आहे. हे सांगितल्याशिवाय कारखान्याची कोणतीही बातमी दैनिकात प्रसिद्ध होत नाही. बरोबर आहे काय पत्रकार साहेब? नाही बरोबर आहे. तुम्ही व कारखान्याने याबाबत योग्य ती माहिती दिली नाही तर आम्हाला इतर लोकशाही कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल व त्यातून कारखान्याची होणारी बदनामी तसेच निर्माण होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तुम्ही जबाबदार असणार आहात याची नोंद घ्यावी. आता देऊन निकाऱ्याचा लढा शेतकऱ्याच्या हितासाठी आपला आलशिनाथ कारखाना वाचविण्यासाठी माननीय राजू पवार, कर्नाटक राज्य रयत संघटना. ओके. तुम्हाला शंका हे प्रश्न मी काय कुठलं लिहून आणले नाही, अहवाल वाचा, अहवाल मधले सगळे प्रश्न. ओके. अजून तुम्हाला पुरावा देतो. हे बघा, आलशिनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभेचं